गॅलेक्सीच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने डॉक्टर बोंडे परिवार, त्यांच्या सर्व सहकारी, त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या हसून अशी चांगली सेवा घडत राहावी. बाकी स्वार्थ ठेवायचा नाही, परमार्थ करायचा आहे. परमार्थ करता करता स्वार्थ सुद्धा साधला जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त काही उहापोह करायची गरज नाही. फक्त सवलत देताना गरिबाला द्या, मोठ्याला देऊ नका. मी या मताचा आहे. तुम्ही काय करता, आमच्यासारखं आलं की लगेच त्याला राहू दे ना, काय करायचं आहे. आणि आमच्याकडून 10 घ्यायचे तिथं 5-7 घे, आपलं 10 घ्यायचं तर 15 घ्या. पण एखाद्या गरिबाची 10ला मागणी करत असताना त्याची जर पात्रता नसेल तर त्याला 5 मध्ये सुद्धा तुम्ही घेऊन त्याचं समाधान करा. हेच खरं पुण्याचं काम आहे असं मला ठिकाणी म्हणायचं आहे. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणीला का असावं ह्याच्यासाठी जे आम्ही लढा उभा केला, फक्त हे सगळी परिस्थिती आम्ही उघड्या डोळ्यानं अनुभवलेली आहे. म्हणून मी त्या ठिकाणी तेवढा अग्रेसिव्ह त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी होतो. आणि ते उद्धव साहेबांनी परभणीला गव्हर्नमेंट कॉलेज मंजूर करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर ऋणी आहे. त्यामुळं बोंडे बहिणींनी, बोंडे सरांची जी काही कौतुक केलं, खरंच भाग्यवान तुम्हाला पती मिळाले, पण त्यांना सुद्धा पत्नी भाग्यवान मिळाली आहे. त्यामुळे तुमच्या दोघांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा गॅलेक्सी परिवाराला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी तुम्ही आम्हाला मनपूर्वक बोलावलं, आमचं मनपूर्वक स्वागत केलं, त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. जय. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या 1 मे दिवशी आपण गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत. या हॉस्पिटलमध्ये 20 डॉक्टरांची मोठी अशी टीम असून या टीममध्ये कार्डिओलॉजी विभाग, मेडिसिन विभाग, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपी विभाग, गायनेकोलॉजी विभाग, आयुर्वेद पंचतंत्र विभाग, तसेच ऑर्थोपेडिक्स, जॉईंट रिप्लेसमेंट विभाग, कान नाक घसा विभाग, सुसज्ज असं मेडिकल ICU, सुसज्ज असं सर्जिकल ICU, अशा सर्व सुविधांनी आणि सोबतच पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजी सेंटर, फिजिओथेरपी सेंटर अशा या सर्व सुविधा एकाच छताखाली देणारं हे परभणी जिल्ह्यातलं एकमेव हॉस्पिटल असून या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या परभणी व परिसरातील लोकांना उत्तम दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, त्यांची जी होणारी धावपळ आहे ती थांबावी आणि त्यांच्या आरोग्यमानामध्ये सुधारणा व्हावी, या उदात्त हेतूने या सर्व हॉस्पिटलच्या सुविधा आपण सुरू करत आहोत. सर्व परभणीकरांच्या साथीनं, सहकार्यानं हे हॉस्पिटल येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याच्या आणि बाजूच्या जिल्ह्यातल्या सुद्धा आरोग्य सुविधा पुरवण्यामध्ये नेहमीच पुढे राहील, एवढा मी या निमित्ताने शब्द देतो. धन्यवाद. या मागच्या 3 वर्षापासून या आपण टीमची उभारणी करत होतो आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझे ज्या सहकारी आहेत यांनी अगदी या सर्व कार्यामध्ये परभणीच्या शहराच्या आरोग्य सुविधेसाठी, परभणी जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेसाठी पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना चांगल्या सुविधा आणि ऑफर असताना सुद्धा आपल्या मातृभूमीमध्ये, आपल्या कर्मभूमीमध्ये आपल्या माणसांच्या सेवेसाठी त्यांनी या ठिकाणी येण्याची तयारी दाखवली आणि आज ते खऱ्या अर्थाने आपल्या या टीममध्ये सामील झाले आणि या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या टीममध्ये त्या परभणी जिल्ह्याच्या या सर्व जनतेसाठी, सेवेसाठी ते आता पुढील काळामध्ये सुसज्ज राहतील. मी डॉक्टर स्नेहल बोंडे, MSMS मी आयुर्वेदाचार्य असल्या कारणाने स्त्रियांना म्हणजे त्या घरगुती सगळ्या कामांमध्ये एवढ्या व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि आरोग्य त्यांचं बाधित जरी झालं तरी त्या लवकर डॉक्टरांकडे जात नाही. म्हणजे फायनल स्टेज जोपर्यंत येत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या हॉस्पिटल गाठत नाही. तर या हॉस्पिटलच्या सुविधातून आम्ही रुग्णांची तर मी काळजी घेईलच, पण रुग्ण होऊ नये किंवा त्यांना कमी प्रमाणामध्ये आजार व्हावेत अशा पद्धतीने अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरामध्ये मी व्याख्यानामार्फत महिलांचं आरोग्य, त्यांचं कशा पद्धतीने रुटीन असावं, त्यांनी कशा पद्धतीने आपली काळजी घ्यावी त्या संदर्भात मी नक्कीच व्याख्याने देईल आणि त्यांना जागरूक करेन स्वतःच्या आरोग्यासाठी. गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंडर आपल्याला गणेशा डायग्नोस्टिकचं पण सहकार्य लाभणारच आहे. तर सुपरफिशियल स्टेजमध्ये किंवा छोटी जी गाठ आहे कॅन्सरची स्तनामध्ये होणारी, तर ती आपल्याला मॅमोग्राफी मार्फत कळते. तर त्याच्याविषयीचा अवेअरनेस आहे की 40 इयर्स जे आहे तर ते महिलांकरिता दर 6 महिन्यानंतर मॅमोग्राफीचा 50% मध्ये का होईना पण कॅम्प जो आहे हा आम्ही नक्कीच अरेंज करू. आणि फक्त ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर सर्वायकल कॅन्सरचं सुद्धा तेवढंच प्रमाण वाटतंय. तर त्या दृष्टीनं प्रायमरी जी तपासणी आहे पॅप्समियर म्हणून जे आहे, तर या कॅम्प मार्फत किंवा या शिबिरांमार्फत ज्या गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंडर होती तर त्यामार्फत महिलांसाठी पॅप्समियर झालं, मॅमोग्राफी झालं, अशा पद्धतीच्या सुविधा
नक्कीच त्यांना उपलब्ध करून देऊ. आणि हे जे कॅन्सर आता जे सगळीकडे वाढतंय याचं प्रमाण आणि फायनल स्टेजला गेल्यानंतर ते कुटुंब सगळं ते डिस्टर्ब होत आहे, म्हणजे फॅमिलीज पूर्ण डिस्टर्ब होते त्या एवढ्या मोठ्या आजारांचं. त्याचं निदान लवकरात लवकर होऊन चिकित्सा किंवा ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो ती होऊन जर पेशंट लवकरात लवकर बरा झाला तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. अशा पद्धतीने आम्ही शिबिर नक्कीच आयोजित या बाबतीत मी जरा माझं मत थोडं वेगळं आहे. सरांच्या मागे मी असल्यापेक्षा ते माझ्या मागे आहेत ना, त्यांचा मला पाठिंबा आहे असं मी नक्कीच म्हणेल. कारण की मी अकॅडमिक आहे, सर मी प्रोफेसर आहे कॉलेज हट्टा येते आणि आता 10 वर्षानंतर मला पंचकर्माची सुविधा जी आहे किंवा आरोग्य सेवा स्त्रियांना देण्याचं जे भाग्य मिळणार आहे ते सरांमुळेच मिळत आहे असं मी म्हणेल. कारण त्यांनी मला खरंच एवढं सपोर्ट करून सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आयुर्वेदाचं त्यांना माहित होतं या 2-3 महिन्याच्या कालावधीत.